नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. रेवा आता अक्षय आणि रमाच्या रूम मध्ये आलेली असते. ती त्या रूम कडे बघून विचार करत असते की या रूम वरती तर माझा अधिकार होता. मी रमाला या घरातून हकलून लावलं, परंतु तिच्यासोबत अक्षय देखील गेला आणि ती याच विचारांमध्ये दुःखी होत असते. आता रेवा ही खाली सोप्यावरती बसलेली असते. ती विचार करत असते की हरकत नाही, अक्षय नक्कीच माझ्याकडे पुन्हा येईल. कारण गरिबीमध्ये दिवस काढणं ही गरिबीत कविता करण्यासारखं सोपं नाहीये. मी त्याची वाट बघेल. मग लगेचच रेवा कपाटामधून एक अक्षयचा जुना शर्ट काढते आणि तो स्वतःच्या अंगामध्ये घालते. आता त्या कपाटामध्ये रमाच्या साड्या देखील असतात. रेवाला खूपच राग येतो. रेवा म्हणते की या साड्यांची जी जागा आहे ना, ती या कपाटात नाही, माझ्या पायाच्या खाली आहे. आणि मग ती सर्व साड्या खाली टाकते आणि ते पायाने तुडवते आणि मग नंतरून त्या सर्व साड्या बाहेर घेऊन येते आणि मग त्या सर्व साड्यांना आग लावते. रेवा म्हणत असते की रमा, तुला लय माझा आहे ना, आता बघ मी या अग्निभोवती अक्षय सोबत 7 फेऱ्या घेणार. आणि मग रेवा लगेचच अक्षयचा शर्ट काढते आणि त्या अक्षयच्या शर्टला हातात घेऊन त्या अग्निभोवती फेऱ्या मारायला सुरुवात करते. पहिली फेरी मारल्यानंतर रेवा म्हणत असते की अक्षय, रमा तुझ्या आयुष्यातून निघून गेली. दुसऱ्या फेरीला रेवा म्हणत असते की अक्षय, तू मला तुझ्या आयुष्यामध्ये घेऊन आला. तिसऱ्या फेरीला रेवा म्हणते की आपला संसार हा सुखाचा सुरू झाला. चौथ्या फेरीला मी आपल्या बाळाला जन्म दिला. 5व्या फेरीला आपला संसार हा बहरत चाललाय असं म्हणत असते. असं वेड्यासारखं बोलतच ती फेऱ्या पूर्ण करत असते आणि अशा 7 फेऱ्या पूर्ण केल्यानंतर ती त्या शर्टला पुन्हा आपल्या अंगामध्ये घालते आणि शुभमंगल सावधान असं म्हणत असते. आता अक्षय आणि रमा इकडे झोपण्याची तयारी करत असतात. अक्षय विचार करत असतो की कशा प्रकारे त्याचा दिवस गेलाय. आता रमा म्हणत असते की तुम्हाला इथे झोप नाही येणार हो, ही चटई किती खराब आहे ना, आणि मला माहितीये तुम्हाला किती स्वच्छता आवडते. तेव्हा अक्षय म्हणत असतो की अगं रमा, मला यावरती नक्की झोप येईल. मी इतका थकलोय ना की मी पडल्या पडल्या लगेच झोपी जाईल. अगं तू बघ ना, आपण घरातून निघालो तेव्हा आपल्याकडे काय होतं? आपल्याकडे काहीच नव्हतं. वेळोवेळी आपल्याला वेगवेगळ्या लोकांकडून मदत मिळत गेली. वेळोवेळी वेगवेगळ्या लोकांकडून आपल्याला मदत मिळत गेली. आपल्याला तुला तहान लागली होती तेव्हा पाणीपोई मिळाली. मला भूक लागली होती तेव्हा तू वडापाव आणला कुठून तरी. नंतरून बघ ना, त्या वडापाववाल्या दादांनी आपल्याला एक पेरू दिला. आणि आज तर मला आपल्याला घर देखील मिळालं राहायला आणि सोबतच मला मोबाईल देखील मिळालाय. खरं तर आपण हे आपल्या पैशांतून घेतलेलं नाही, हे आपल्याला चांगलंच माहितीये. परंतु आपल्याला वेळेला या गोष्टी सगळ्या मिळत गेल्यात. आणि खरं तर आज आपल्याकडे छत देखील आहे झोपण्यासाठी. आणि मी आज इतका थकलोय, पडल्या पडल्या लगेच झोप येईल. तेव्हा रमा म्हणत असते की पण मला उशी नसल्यावरती झोप येत नाही. तेव्हा अक्षय म्हणतो अगं, आपण आपल्या गरजा कमी केल्या पाहिजेत. रमा म्हणते पण मला तर उशी असल्याशिवाय झोपच येत नाही. अक्षय म्हणतो की उशी मिळणार नाही रमा, तू झोपून घे, आपोआप झोप येईल तुला. तेव्हा मात्र आता दोघेही पडलेले असतात. आता रमा अक्षयकडे बघत असते. अक्षय नंतरून रमाच्या हट्टापायी स्वतःचा हात उशी म्हणून तिला देतो. तेव्हा रमा म्हणते की हीच उशी तर हवी होती मला. आणि खूपच प्रेमाने एकमेकांच्या मिठीमध्ये दोघी झोपी जातात. आता सकाळी सकाळी पार्वती आजीला सवयीप्रमाणे सवय लागलेली असते. अक्षयच्या रूमकडे ती आलेली असते. ती अक्षयला आवाज देखील देते, परंतु तिला नंतरून आठवतं की अक्षय तर घर सोडून गेलाय. आता पार्वती आजीला फारच दुःख होत असतं, परंतु आता आतमध्ये तिला कोणीतरी असल्याचा भास होतो. आता तिला तर वाटत असतं की आतमध्ये रेवाच असणार. आणि उघडून बघते तर काय, आतमध्ये रेवा ही रमाची साडी घालून बसलेली असते आणि ती अक्षयचा फोटो समोर ठेवून त्याच्याकडेच बघत असते आणि काहीतरी वेड्यासारख्या गप्पा मारत असते. आता रेवा त्या फोटोकडे बघून म्हणत असते की अक्षय, तू मला का बरं गेला रे सोडून? अरे त्या रमामध्ये काय ठेवलंय? अरे बघ ना, तुझी बायको इथं बसलीये, साडी घालून बसलीये. असं वेड्यासारखं रेवा आता बडबडत असते. पार्वती आजी आतमध्ये येते आणि विचारते की तू काय करते इथे? तेव्हा रेवा सांगत असते की मी आता इथंच राहणार. इथून पुढे आता हा माझा रूम आहे. अक्षयची बायको तर आहे ना इथे, अक्षय जरी नसला इथे तरी मी आता या रूमची काळजी घेणार. अक्षय नसला म्हणून काय झालं, त्याची बायको तर आहे ना इथे, आता इथून पुढे मी या रूमची काळजी घेणार. पार्वती आजी म्हणत असते अगं पण तुला तुझी रूम आहे ना, तुला दिली ना वरती रूम, मग तू कशाला इथे येतेय? ही अक्षयची रूम आहे आणि असं नसतं करायचं. आणि आता रेवा म्हणत असते की नाही, इथं मी आणि मीच राहणार. आणि मी रमाच्या साड्या देखील फेकून दिल्या. पार्वती आजी म्हणत असते की तू त्या साड्या का बरं फेकून दिल्या? तेव्हा रेवा म्हणत असते की मी त्या साड्या तिथून फेकून दिल्या, तिच्या साड्यांची जागा काय इथं आहे का? आणि पार्वती आजी म्हणते आणि मग ही साडी तू कोणाची नेसलीये? रेवा म्हणत असते की ही रमाची साडी आहे. अक्षयला 2 वेण्या आवडतात ना, मी आता इथून पुढे 2 वेण्या देखील घालणार. आता पार्वती आजीला खूपच मोठा प्रश्न पडलेला असतो. पार्वती आजी मनातच टेन्शन मध्ये असते. पार्वती आजीला जरा वेगळंच वाटत असतं, म्हणून
म्हणून पार्वती आजी रेवाला विचारते की तू बरी आहेस ना, काही तुला प्रॉब्लेम तर नाही ना. तेव्हा रेवा म्हणते की मी एकदम ठीक आहे, परंतु पार्वती आजी मी ही रूम सोडून आता कुठेच जाणार नाही. अक्षय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार. आणि मग वेड्यासारखं तो अक्षयचा शर्ट ती आता अंगामध्ये घालते आणि त्या रूम मध्ये खूप जास्त खुश होत असते आणि म्हणत असते की अक्षय नसला म्हणून काय झालं, त्याचा हा शर्ट, त्याच्या या आठवणी त्या तर इथं आहे ना. पार्वती आजी म्हणत असते की रेवा तू आता आहे ना या गोष्टींना जरा शांततेत घे. मला माहितीये तू फारच गोष्टींमधून आलीये, तू खूप गोष्टींचा सामना देखील केलाय, परंतु असं नसतं वागायचं, जरा जबाबदारीने वाग. आणि आता पार्वती आजी तिला बजावून सांगते की तू तुझ्या रूम मध्ये झोपायला जा, या रूम मध्ये थांबू नको म्हणून. आणि जाताना पार्वती आजी विचार करत असते की या पोरीला वेड लागलं की काय, मला तरी वाटतं हिच्या डोक्यामध्ये फरक बिरक पडलाय असं पार्वती आजीला आता वाटत असतं. आणि पार्वती आजीला आता रेवाचा खूप राग देखील आलेला असतो. आता दुसरीकडे इकडे अक्षय हा झोपेमध्ये असतो आणि आता रमा त्याच्यासाठी कॉफी घेऊन आलेली असते. आणि अक्षय झोपेतून उठतो आणि बघतो तर काय समोर कॉफी आणि ग्लास. आता अक्षयला ती कॉफी बघून फारच आनंद होतो, तो कॉफी देखील पितो, परंतु त्याच्या मनात एक विचार येतो, ही कॉफी आली कुठून. तेव्हा तो विचारतो ही कॉफी तू कशी काय आणली, कुठून मिळाली तुला कॉफी. तेव्हा रमा सांगत असते की ही कॉफी मी समोरचे जे दादा आहे ना त्यांच्या दुकानातून मी तिथून आणलीये. ते म्हटले की तुम्हाला 4च गोष्टी उधार मिळतील आणि मला सगळ्यात जास्त महत्वाचं हे वाटलं, म्हणून मी या 2 गोष्टी तुमच्यासाठी उधार आणल्या. आणि आता अक्षय खूपच हसायला लागतो. अक्षय म्हणायला लागतो की खरंच रमा तू माझी किती काळजी घेतेस ग, आणि तुला कशा काय माझ्या या गोष्टी लक्षात राहतात. आणि आता अक्षय देखील हसत असतो आणि रमा देखील, दोघे एकमेकांशी खूप प्रेमाने बोलत असतात. आता अक्षय म्हणतो की मी आता जातो बाहेर आणि काही काम मिळते का बघतो, आणि आता त्या कामातून जर काही पैसे मिळाले तर मी आपल्या घरासाठी लागणाऱ्या गोष्टी घेऊन येतो. रमा देखील म्हणते की मी देखील इथे बघते काही काम मिळतंय का, आणि आजूबाजूला काहीतरी मिळेलच आणि त्यातून देखील काही पैसे येतील, ते सुद्धा आपल्याला उपयोगीच पडतील. तेव्हा अक्षय म्हणत असतो की अगं रमा तू किती काम करशील अगं. तेव्हा अक्षय हा रमाचं जरा कौतुक करत असतो. आता अक्षय रमाला सांगतो की हे बघ हा मोबाईल आहे आणि खूप महत्वाचा जर काही असलं तरच तुम्हाला या नंबरवरती कॉल कर. आता आपल्याकडे एवढी एकच गोष्ट आहे जी आपल्याला एकमेकांना जोडू शकते, कारण की मी आता बाहेर राहणार आहे. तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे. आणि आता अक्षय निघालेला असतो. तो मोबाईल मध्ये बघतो की समोर आता 5 किलोमीटरचा रस्ता त्याला आता कापायचा असतो, परंतु त्याला ऑटो करता येणार नसते कारण की त्याच्याकडे पैसेच नसतात. तेव्हा तो म्हणतो की मी पायी देखील जाऊ शकतो, आणि अशा प्रकारे तो आता कामाच्या दिशेने पायी चालायला लागतो. आणि मित्रांनो अशा प्रकारे आजचा भाग इथे संपतो. मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अक्षय हा एका इंटरव्ह्यू साठी गेलेला असतो. इंटरव्ह्यूवर त्याला विचारतो की तुझ्याकडे सर्टिफिकेट्स आहे का, तुझ्याकडे डिग्री आहे का, आणि असे बरेचसे प्रश्न तो त्याला विचारत असतो. अक्षय म्हणतो कोणतेही सर्टिफिकेट नाहीये. तेव्हा इंटरव्ह्यूवर विचारतो की अरे मग सर्टिफिकेट शिवाय मी तुला कसा काय जॉब देऊ. तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्ही 1 मिनिट माझ्यासोबत किचन मध्ये चला, मी तुम्हाला सगळं काही करून दाखवतो. तेव्हा इंटरव्ह्यूवर म्हणतो की तर ते पावभाजीवाले देखील करतात, त्यात काय एवढं, तुझ्याकडे जर सर्टिफिकेट नाहीये आणि म्हणे हॉटेल मॅनेजमेंट केलंय, तुला तर हेही माहित नाही की इंटरव्ह्यू साठी कसं यायचं ते. दुसरीकडे इकडे रमाने टिकल्यांची पाकिटं आणि पेनाचे बॉक्स बनवण्याचा व्यवसाय सुरू केलेला असतो. ती खूपच प्रेमाने या गोष्टी करत असते. आणि मित्रांनो आता पुढे तर खरंच मजा येणार आहे, कसं शून्यातून विश्व निर्माण करणार आहे रमा आणि अक्षय हे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा.